जगप्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांनी काही सॉनेट्स पण लिहिली आहेत. सॉनेट म्हणजे 14 ओळींची कविता, ज्यांना मराठीमध्ये सुनीत असे म्हणले जाते. त्यांनी अशी एकूण 154 सुनीते लिहिली. त्यातील सॉनेट 29मध्ये ते म्हणतात की आपण सर्वसामान्यजन लोक आपल्याकडे हे नाही ते नाही म्हणून रडत असतो, कारण प्रत्येक वेळेला आपण आपली तुलना इतरांसोबत करत असतो. त्याला खूप मित्र आहेत, तो किंवा ती दिसायला अतिशय सुंदर आहे, त्याच्याकडे कित्येक कला आहेत, माझ्याकडे तर काहीच नाही, वगैरे वगैरे. अशा पद्धतीने आपण सतत स्वतःची तुलना इतरांसोबत करत असतो. बऱ्याच वेळेला या गोष्टी करता म्हणजे माझ्याकडे हे नाही आहे म्हणून आपण देवाला देखील कोसतो, नावं ठेवतो, स्वतःला कमी लेखतोच आणि आपल्या स्वतःच्या नशिबाला पण नावं ठेवतो. काही वेळेला अशा गोष्टींच्यामुळे काही लोक पूर्ण आत्मविश्वास गमावतात आणि नैराश्याचे देखील बळी ठरतात. तुलना करता करता आपण दुसऱ्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करतो आणि स्वतःकडे पाहण्याचे देखील बऱ्याच वेळेला विसरतो. आणि याची पुढची पायरी म्हणजे आपल्यामध्ये काय चांगले गुण आहेत किंवा देवाने आपल्याला काय दिले आहे, कोणता असा वेगळा गुण आहे जो वापरून मी आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो किंवा शकते, ते आपण तुलना करण्याच्या नाद्यामध्ये बऱ्याच वेळेला विसरून जातो. खरं तर आपण जेवढा वेळ दुसऱ्यांच्याबद्दल विचार करत असतो त्याच्या निम्मा देखील वेळ जर आपण स्वतःमध्ये काय कला आहेत किंवा कोणता असा गुण देवाने मला दिलेला आहे याच्यावर विचार करण्यात घालवला तर नक्कीच आपल्याला समजेल की देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी अलौकिक असा गुण दिलेलाच आहे, जो वापरून आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो, आपले ध्येय साध्य करू शकतो. परंतु जर आपण सगळा वेळ आणि शक्ती, पैसा देखील इतरांकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही याच्यावर व्यर्थ घालवला तर आपण स्वतःचे खूप मोठे नुकसान करत आहोत. आपण जर तोच वेळ, शक्ती आणि पैसा जर का स्वतःच्या आतमध्ये काय आहे हे शोधण्याकरता लावलत तर नक्कीच आपण यशाच्या मार्गावर पहिले पाऊल टाकलेले असेल. त्याकरता स्वतःच्या मनाला एक सवय लावावी लागेल, ती म्हणजे तुलना करणे थांबवणे आणि त्याच्याकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे आणि मी ते व्यवस्थितरित्या माझे ध्येय साध्य करण्याकरता कसे वापरू शकतो किंवा त्याच्यामध्ये अजून काय भर घातली पाहिजे हे जर का आपण अंमलात आणले तर शेक्सपियरच्या कवितेप्रमाणे त्यातील नायकाला जसे शेवटी समजते की माझ्याकडे माझी सुंदर प्रेयसी आहे, जी की दुसऱ्या कोणाकडेही नाही आणि त्यामुळे मी सर्वात आनंदी आणि सुखी व्यक्तिमत्व आहे. अशी प्रेयसी म्हणजेच आपल्याकडे असलेली एखादी कला, गुण, बुद्धिमत्ता, कौशल्य प्रत्येकामध्ये ते सुप्त अवस्थेमध्ये असतेच. गरज आहे ती म्हणजे आपण जे सतत बाहेर बघत असतो त्यापेक्षा आपल्या आतमध्ये पाहणे आणि लवकरात लवकर त्या आतमध्ये लपलेल्या प्रेयसीचा, सौंदर्याचा शोध घेणे, जी तुम्हाला तुमच्या आमच्या ध्येयापर्यंत साथ देणार आहे आणि यशस्वी होण्याकरता मार्गदर्शन करणार आहे. उदाहरणादाखल जर सचिन तेंडुलकरने इतर काही बनायचे ठरवले असते आणि तो क्रिकेटपटू झाला नसता तर काय झाले असते, किंवा लता दीदींनी गायिका न होता इतर काही करायचे असते असे ठरवले असते तर आपण गानकोकिळेला नक्कीच मुकलो असतो. अगदी फुलांचे उदाहरण घ्या ना, मोगऱ्याचा सुवास हा जाईजुईच्या सुगंधापेक्षा वेगळा असतो आणि गुलाबाचा सुगंध तर न्याराच. मोराचा रुबाब न्यारा, हंसाचे देखणे पण काही औरच, परंतु त्यामुळे आपल्या चिवताईचे महत्त्व काही कमी होत नाही. या जगात निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट आणि वस्तू एकमेव द्वितीय आहे. गरज आहे ते फक्त तो आतील गुण शोधून काढण्याची. ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये जसे ससा जोरात धावतो किंवा कासव हळूहळू चालते याचा त्यांच्या यशावर कोणताच परिणाम होत नाही, तर गरज आहे आपल्यामधील तो गुण ओळखण्याची, ज्याच्यामुळे आपली स्वतःची ओळख आहे किंवा निर्माण करायची आहे. प्रत्येकामध्ये एखादा सुप्त गुण, सौंदर्य असतेच, ते शोधावे मात्र आपल्यालाच लागते. चला तर मग लागूया कामाला, शोधूया तो सुप्त गुण, सौंदर्य आणि वाटचाल करूया यशाच्या मार्गावर. धन्यवाद.